अरे वा, दूध आलं. ब्लॅक कॉफी बनवली आहे. काय घेणार, ब्लॅक कॉफी की नॉर्मल कॉफी? ब्लॅकच घे बाबा, रात्रीचं जरा. मी दूध ठेवतो फ्रीज मध्ये. वा आनंद, थँक्यू. मला खरंच अशाच स्ट्रॉंग कॉफीची गरज होती. कालचा हँगओव्हर अजून नाही उतरलाय, डोकं जाम दुखतंय. अरे कसं उतरणार, किती प्यायला होतास काल रात्री? हो ना यार. पण मला एक सांग, तू प्यायलास सोल्युशन म्हणून, बरोबर? झाला का तुझं प्रॉब्लेम सॉल्व्ह? आता प्लीज, तू दारू कशी वाईट असते आणि त्याचे दुष्परिणाम या विषयावर माझी काय शाळा घेणार आहेस का? अरे नाही, मी शाळा बिळा काहीच घेणार नाहीये. मी फक्त तुला एक फॅक्ट सांगणार आहे. आता तुझं तुलाच सावरावं लागेल. दारू मदतीला येणार नाही, हा? पण हो, दारूचा हँगओव्हर उतरवायला कॉफी मात्र नक्की कामात येईल. एक काम कर गुरु, चल लवकर आपण निघूया आणि ऑफिसला जाऊया. ओके, एकत्रच निघूया. जरा ऑन द वे माझा घरी जातो, चेंज करतो. कालपासून हेच कपडे घातलाय मी. आनंद आनंद आनंद, प्लीज, माझा मूड नाही आज, प्लीज. असं कसं चालेल गुरु? अरे शनाया तुझ्या लाईफ मधून परमनंट डिलीट झाली आहे, हा? आता काय तिचा शोक करत बसणार आहेस? अरे तसं नाही आनंद, पण तू जर माझ्या जागी असतास ना तर. ना 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 ना, मी तुझ्या जागी असूच शकत नाही. आणि जरी असलो तुझ्या जागी तरी असा वेडेपणा कधीच करू शकत नाही. तसा बायकोला, स्वतःचा मुलाला बाहेर काढून त्या इडियटच्या प्रेमात. अरे इडियट, प्रेम बिम कसलं साला? पैशाचा वापर करून घेतलास, तुझा वापर करून घेतलास, तुला कधी कळलंच नाही. आणि आनंद आनंद बास, मला माहितीये तिने मला फसवलंय, लक्षात आलंय माझ्या. आता कसं फसवलं आणि मी कसा चुकलो हे परत परत सांगून माझ्या जखमेवर मीठ सोडणार आहेस का आता? अरे मी असं का करणार? उलट मी तुला असं म्हणत होतो की जे झालं ते एवढं पुरे आहे. अब शनाया को अपने दिलो दिमाग से निकाल के फेंक दे. आणि काय? अजूनही उशीर झालेला नाही. जाऊन वहिनींना भेट, त्यांच्याकडे जा, त्यांची माफी माग, त्यांच्याशी बोल, त्यांना इथे घेऊन ये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.